तीन प्रकारे तुमची पत्रिका अनालिसिस केली जाते. तुमची जन्मपत्रिका, तुम्ही ज्या वेळेस प्रश्न विचारला आहे त्या वेळेनुसार प्रश्न कुंडली, आणि त्याचबरोबर माझ्या हिलिंगची जी एनर्जी आहे त्या एनर्जीनुसार तुम्हाला ही पत्रिका बघितली जाते. ही पत्रिका बघण्यासाठी आणि हा पूर्ण अनालिसिस करण्यासाठी मला साधारण 2 तासांचा अवधी लागतो. तुमची अडचण समजून घेण्यासाठी मला साधारण अर्ध्या तासाचा अवधी लागतो. आणि त्याचबरोबर हे सगळ्या गोष्टी पडताळून बघितल्यानंतर माझा आणि तुमचा जो वैयक्तिक 1 to 1 कन्सल्टिंग होतो, ज्याच्यामध्ये वैयक्तिक तुम्ही माझ्याशी बोलता, मी तुम्हाला तुमच्या अडचणी समजावून सांगते की तुम्हाला नक्की कोणत्या गोष्टीमुळे अडचणी येत आहेत, आणि त्याचबरोबर या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला वैयक्तिक उपासना काय करायची आहे ते मंत्र तुम्हाला सुचवले जातात. हे मंत्र फक्त कुठल्या तरी पुस्तकामधून बघितलेले नाहीयेत. हे सगळे मंत्र हे स्व अनुभवामधून अनेक जणांवरती उपाययोजना करून जे प्रूव्हन झालेले आहेत, ज्याच्यामधून लोकांना रिझल्ट आलेले आहेत, अशा प्रकारचे मंत्र आहेत. त्याचबरोबर ही उपासना कशी करायची, या उपासनेचे नियम काय, कारण बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो की उपासना तर करतात, वर्षोनुवर्ष जप करतात. म्हणजे मी अनेक ठिकाणी जप करताना लोकांना बघितलेलं आहे की अक्षरशः चुकीच्या पद्धतीने जप करतात, आणि मोठमोठ्या मंदिरामध्ये बसून सुद्धा मी अनेकांना बघितलेलं आहे की मोठमोठ्या मंदिरात बसून जप करतात. बघा, देवाचं नामस्मरण करणं चुकीचं नाहीये, पण जेव्हा तुम्ही इच्छित गोष्टीसाठी जेव्हा तुम्ही जप करता, नामस्मरण करता, तेव्हा त्याला काही नियम हे बंधनकारक आहेत. आणि जर हे नियम तुम्ही पाळले नाहीत तर तुम्हाला जे रिझल्ट मिळणार आहेत किंवा तुम्ही जे पुण्य कमवताय ते पुण्य तुम्हाला न जाता इंद्राला आणि बळीराजाला जातं. आणि मग तुम्ही म्हणता की आम्ही इतके जप केले, एवढं सगळं केलं, पण आम्हाला त्याचे रिझल्ट येत नाहीत. हे रिझल्ट न येण्यासाठी आपण स्वतःच जबाबदार असतो. अर्थात तुम्ही जबाबदार कसे, तर तुम्हाला माहितीच नाहीये याच्यासाठी नक्की काय करायचंय. तर हे जे सगळं वैयक्तिक मार्गदर्शन आहे, हे मार्गदर्शन करण्यासाठी मला जो वेळ द्यायचा आहे, हे काम हे फ्री मध्ये होत नाही. त्यामुळे सगळ्या जातकांना माझी नम्र विनंती आहे, तुम्ही अडचणीमध्ये आहात, मला मान्यच आहे. माझ्यापर्यंत येणारा प्रत्येक जातक हा अडचणीमध्येच आहे आणि त्यांना मदत करण्यासाठीच मी आहे. पण मी इतके वर्ष जे ज्ञान कमवलेलं आहे, ज्या गोष्टी मी जमवलेल्या आहेत, त्या तुमच्यापर्यंत आणण्यासाठी मला जो वेळ लागतोय, मला जे काही खर्च येतोय, तो फक्त नाममात्र शुल्क मी तुमच्याकडनं घेत आहे. त्याच्यामुळे कोणीही मोफत हे आमच्याकडनं होईल अशी अपेक्षा करू नका. त्याचं कारण असं आहे की आम्हालाही या गोष्टींसाठी खर्च आहे. तुम्हाला जेव्हा मी मंत्र साधना देते तेव्हा मला सुद्धा तेवढंच दान धर्म, माझं कर्म सुद्धा हील करावं लागतं. आणि जेव्हा मला माझं कर्म हील करायचंय तर मग त्याच्यासाठी मला सुद्धा मंत्र साधना करून घ्यावी लागते. ज्ञान कमवण्यासाठी मला अनेक वर्ष गेलेली आहेत. तुमच्यापर्यंत येण्यासाठी हा मला फक्त 1.5 ते 2 तासाचा वेळ लागणार आहे. आणि मला वाटतं की त्याच्यासाठी मी अत्यंत कमी शुल्क आकारत आहे. त्यामुळे आता मनात कोणतेही किंतु परंतु न ठेवता जेव्हा तुम्ही आमचे जे काही प्रोसिजर आहेत त्या पूर्ण कराल, त्यानंतर तुमचा थेट माझ्याशी संपर्क होईल.